सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये याला कशाला म्हणतो आपण सुपरपोजिशन वेव्ह. सपोज वी टेक एज एन 2 or more waves to collaborate or to interface on a same path, then we can just add that two waves in a vectorically. Means how? एक समजा इकडून एक वेव्ह येते, इकडून एक वेव्ह येते, तर याच्यातली एक वेव्ह ही याला मजबूर करते, याला इथं. म्हणजे काय, ही वेव्ह वर जाण्यासाठी करत असेल तर ही वेव्ह खाली जाण्यासाठी अटॅक असेल. म्हणजे वेव्हचं जे क्रस्ट आहे आणि ट्रफ आहे, वेव्हचा जो क्रस्ट आहे, समजा हे y1 असेल, हा y2 असेल, तर याला हे बॅलन्स करण्याचं काम म्हणजे त्याने त्याचं काम करतं. म्हणजे सरळ सरळ मला जर बोलायचं झालं थोडं कसं बघा, की डिस्प्लेसमेंट ऍडजस्ट करण्याचं काम करतं. जेवढं काही वेव्हचं डिस्प्लेस होणार आहे ते डिस्प्लेसमेंट ऍडजस्टमेंट करण्याचं. म्हणजे जसं की इकडे बघा, थोडं सुपरपोजिशनला व्यवस्थित आणि क्लिअरली बघूया. याचा अँप्लिट्यूड समजा ए आहे, हे आहे y1, याचे अँप्लिट्यूड किती आहे ए, हे आहे y1, अँप्लिट्यूड वर्सेस ओमेगा टी. दुसरा जो ग्राफ आहे आपल्याला, दुसरा जो ग्राफ आहे हे बघा, इथून आपण काय केलं, परत अजून एक अँप्लिट्यूड घेतलं. याचं अँप्लिट्यूड किती आहे ए, याचं डिस्प्लेसमेंट आहे y2. आपल्याला या ठिकाणी एक y1 आणि दुसरं y2 असे दोन वेव्हज घेतले. हे वेव्हज दोन किंवा दोन पेक्षा जास्त पण घेऊ शकतात. एका सेम पाथ मध्ये असू द्या, दोघांमध्ये फेज डिफरन्स 0 आहे, कुठल्याही प्रकारचा फेज डिफरन्स नाहीये. दोघं जरी अपोजिट असतील तरी पण यांचा कंपल्सरी सुपरपोजिशन म्हणजे काय, वेक्टर सम होता. तर वेक्टर सम कसा होत असेल, these two are in the same page and when we have to take the superposition of these two waves, so what is our solution? So simply आपल्याला जे सोल्युशन मिळतं हे अशा पद्धतीनं इथं, म्हणजे आपल्याला जी रिझल्टंट वेव्ह मिळते ती y = y1 + y2 मीन्स हे जे अँप्लिट्यूड आहे हे 2a आहे. म्हणजे आपल्याला हे अँप्लिट्यूड पहिल्यांदा ह्या दोघांमध्ये काय फेज एकसारखा आहे, म्हणून यांचं फक्त काय वाढवून मिळाले आपल्याला, अँप्लिट्यूड वाढवून मिळालेलं आहे. ओके, सो हे जे अँप्लिट्यूड याला आपण म्हणायचं कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्टेड. कसलं इंटरफरन्स म्हणायचं, कन्स्ट्रक्टेड इंटरफरन्स. म्हणजे दोन वेगवेगळे इंटरफेअर असंच म्हणूया, इंटरफरन्स म्हणून का, दोन वेगळे वेव्ह एकत्र येणं पण त्यांचा फेज बोथ आर इन द सेम फेज. सेम फेज म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह. आउट ऑफ फेज म्हणजे आता काढून टाकू. तर हे जे ऍड होतं हे फायनल याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणायचं. म्हणजे जसं मला समजा आता मी माईक घेतलं, एक साऊंड बॉक्स इकडे ठेवला, एक साऊंड बॉक्स इकडे ठेवला आणि दोन्हीवरून मी बोलायला लागलो. इथं जर सेंटर कॉमन मध्ये बोलायला लागलो किंवा इथे एक मूवी लावली, एक एलसीडी लावली, आपण त्या दोन्ही एलसीडीचं आउटपुट याला दिलं, तर जे ऍट अ टाइम दोन्ही बॉक्सवर सेम आवाज येतो. म्हणजे ते बरोबर मर्ज होऊन पूर्ण हॉलमध्ये इक्वल साऊंड होतो. ओके, जर आपण दुसरी सिच्युएशन बघितली, कोणती सिच्युएशन बघा, when we have to take the another one situation. So this is one wave, its amplitude is an a, its displacement is an y1. We take here just say this waveform is an out of phase. We take as an this waveform as an out of phase, means this is also a, but both are in the different phase. म्हणजे एक जर पॉझिटिव्ह पासून असेल तर दुसरा काय झाला निगेटिव्ह पासून. मग आपल्याला रिझल्टंट काय मिळाला, हे याला कॅन्सल आउट झालं, हे याला कॅन्सल आउट. म्हणजे काय
या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपल्याला आउटपुट मिळणार नाही. हे y1 प्लस y2 आपल्याला असं स्ट्रेट मिळेल. दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रक्टिव्ह. याला शब्द कोणता दिला? डिस्ट्रक्टिव्ह. याला शब्द कोणता दिला? कन्स्ट्रक्टिव्ह. यालाच आपण सिम्पली सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणतो. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह आपण वेक्टरली ऍड करतो. त्यांचं जर डिस्प्लेसमेंट त्यांचा पाथ एक असेल तर ओके, तर ते कशा पद्धतीने हे अशा पद्धतीनं ऍड होऊ शकतात. क्लिअर आहे? त्यांचा फेज सेम असेल तर काय आहे, आउट ऑफ फेज मध्ये असेल तर काय आहे, फेज डिफरन्स असेल तर काय येणार आहे, हे आपण हे सुपरपोजिशन मध्ये बघतो. म्हणून ह्या साईडला काय म्हणलं आपण? कन्स्ट्रक्शन. इकडल्या साईडला काय म्हणलं? डिस्ट्रक्शन. आता डिस्ट्रक्शनचं बोलायचं झालं तर मी काय केलं, इथे एलसीडी लावलं. आता 2 लावतो. ओके, दोघांवर मूवी सेम प्ले करू आपण. इकडे एक बॉक्स आहे, इकडे एक बॉक्स आहे. पण दुसऱ्या ह्याला ना 30 सेकंद मी थोडं लेट चालू करतो आणि तुम्हाला दोघांनाही दोन्ही स्क्रीन दिसायला लागले, दोन्ही सगळं सेम आहे. पण काय अडचण काय होईल? साऊंड ओव्हरलॅपिंग होईल. म्हणजे नेमकं काय चाललंय किंवा नेमका दोघांचाही साऊंड हा अँप्लिट्यूड मॅच होणार नाही. म्हणजे कुठंतरी डिस्ट्रॅक्शन होईल. तर ह्याला काय म्हणलं आपण? डिस्ट्रक्शन. याला काय म्हणलं आपण? कन्स्ट्रक्शन. समजते तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शन मधला फरक? ओके, हे सुपरपोजिशनचं एक प्रिन्सिपल आहे. तो नोट्स मध्ये मी पाठवेल तुम्हाला. ते तेवढं लिहून काढायचं आपल्याला. तेवढं कळलंय? तर याच्यानंतर आपल्याला या दोन्ही याचं इक्वेशन लिहून आपल्याला याचं एक प्रूफ करायचं. आपल्याला प्रूफ काय करायचं बघा. समजा पहिल्याचा फेज डिफरन्स जर 0 असेल म्हणजे याचं मला अँप्लिट्यूड करायचंय. हे जे टोटल अँप्लिट्यूड आहे ना, हे टोटल अँप्लिट्यूड आपल्याला फाइंड करायचं आहे. समजा पहिल्याचं इक्वेशन आहे, पहिल्याचं इक्वेशन y1 बरोबर a1 sin ओमेगा t. इथं जे फाय आहे ती फायची व्हॅल्यू मी पहिल्या ह्याला 0 घेतो. दुसऱ्या ह्याला मी y2 बरोबर a2 sin ओमेगा t प्लस फाय घेतलं. ओमेगा t प्लस फाय घेतलं. हे दोन वेगळे इक्वेशन्स घेतले मी. ह्या दोन इक्वेशनचं दोन डिस्प्लेसमेंट आहेत त्याच्या पद्धतीनं मी त्या दोन डिस्प्लेसमेंटचं वेक्टर ऍडिशन करतोय, वेक्टर सम करतोय आणि मला फायनल अँप्लिट्यूड काढायचं आहे. ऑसिलेशन मध्ये असं सेम डेरिव्हेशन बघितलं. कॉम्पोजिशन ऑफ 2 HHM त्या ठिकाणी R ची किंमत काढली. याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. कसं? इथं बघा, याचं वेक्टर सम करायचं आहे. तर y1 प्लस y2 देन a1 sin ओमेगा t प्लस a2 sin ओमेगा t प्लस फाय. बाबांनो इथं येतं a1 sin ओमेगा t प्लस a2 बाबांनो sin a प्लस b. sin a प्लस b आपण लिहू शकतो. काय लिहिता येईल आपल्याला? sin a प्लस b बरोबर sin a cos b प्लस cos a sin b. हा मला फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. तर मी तर इझिली फॉर्म्युला वापरतो. इथं बघा sin ओमेगा t cos फाय प्लस a प्लस सोबत घ्यायचं a2 cos ओमेगा t sin फाय. ओके, आता आपल्याला कॉमन काढायचं आहे. पहिल्या दोन क्वांटिटी मधून आपण काय करू? sin ओमेगा t कॉमन करू. तर ते काय येतं बघा, y बरोबर sin sin ओमेगा t ब्रॅकेट मध्ये काय राहतं? a1 प्लस a2 cos फाय, a2 cos फाय प्लस दुसऱ्यातून मी काय कॉमन काढलं? a2 sin फाय. कॉमन काढायला नाहीच काय, कॉन्स्टंट फक्त बाहेर घेतलं. cos ओमेगा t, cos ओमेगा t. इथं मी कन्सिडरेशन करतो पोट काय व्हॅल्यू पुट करायची? a1 प्लस a2 cos फाय ला मी टाकतो a cos थीटा टाकलं. मी काय काढलं? a cos थीटा. इथं टाकतो मी, इथं a2 sin फाय ला टाकतो a sin थीटा टाकतो. या व्हॅल्यूज रिप्लेस करू आपण. या व्हॅल्यूज रिप्लेस करू. याला इक्वेशन नंबर 3 आणि याला मी 4 देतो. हे आहे आपल्याला 1 आणि 2. हे तुम्हाला आठवते का? बघा, आपण ऑसिलेशन मध्ये कंपोजिशन अशाच पद्धतीने सोडवून घेतलं होतं. आता आपण काय केलं बघा, इथं या दोघांचं आपण इथं व्हॅल्यू टाकली. तर y बरोबर आपल्याला काय मिळालं? sin ओमेगा t. इथं बघा a cos थीटा प्लस
ए साइन थीटा कॉस ओमेगा टी. थोडं रिअरेंज करून घेतो. y बरोबर ए कॉमन काढलं साइन ओमेगा टी कॉस थीटा प्लस कॉस ओमेगा टी साइन थीटा. थोडं वाचायला छान वाटतं. ओके, म्हणजे जसं की साइन ए कॉस ए साइन बी. परत त्याला कसं लिहिता येईल? साइन ए प्लस बी देन ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. हे जे झालं ते आपल्याला त्या दोघांचा रिझल्टंट आला. या दोन डिस्प्लेसमेंटचा आपण काय काढलं? रिझल्टंट काढलं. मग मला त्याचं काय पाहिजे? अँप्लिट्यूड पाहिजे. समजा मला जर इथला अँप्लिट्यूड फाइंड करायचं झालं तर मला काय येईल? अँप्लिट्यूड काढायचं झालं तर मग मला 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन यूज करावं लागेल. किती नंबरचं इक्वेशन वापरायचं आपल्याला? 3 आणि 4चं. आता 3 आणि 4 नंबरला इक्वेशनला आपण काय घेतलं ते बघूयात आपण. इथं बघा 3 आणि 4 येतात. स्क्वेअरिंग अँड देन ऍडिंग आपण करू याच्या आधी पण. ओके, या दोघांचं काय करायचं आपल्याला? स्क्वेअर करायचं आहे आणि देन काय करायचं? ऍड. मी लिहितो स्क्वेअरिंग अँड देन ऍडिंग. म्हणजे पहिला काय करा? स्क्वेअर करा आणि देन काय करा? त्याची ऍडिशन करा. राईट साइडला राईट लेफ्टला लिहितो मी ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बरोबर. हे बघा या साइडचं. या साइडला लिहिलं मी a1 प्लस a2 कॉस फायचा स्क्वेअर प्लस a2 साइन म्हणजे a2 चा स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. याच्यामध्ये काय कॉमन काढता येईल आपल्याला? ए स्क्वेअर कॉमन काढता येईल. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू बाबांनो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर a1 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय प्लस a2 चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ओके, परत इथं परत प्लस a2 चा स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. सेम टू सेम असं अजून एक सोडवायचं आपल्याला. असे 3 सोडवायचे त्याच्यात. असे सेम पॅटर्न सगळं तोच आहे. ओके, आता परत हे याची किंमत किती येणार आहे? याची सगळ्याची 1 म्हणून मी इथं लिहिताना काय लिहिलं? आता इथं ए स्क्वेअर बरोबर a1 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय. माझ्या राजाने रडिंग इथं a2 जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेट मध्ये काय येतं? cos स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. त्याची व्हॅल्यू किती येते? 1. म्हणून मी इथं डायरेक्ट लिहू का? या ठिकाणी प्लस a2 चा स्क्वेअर. ओके, कसं दिसतंय? छान. ओके, तो म्हणजे काय? त्याला मी असं लिहू शकतो a बरोबर स्क्वेअर रूट ऑफ a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय 2a1 a2 cos फाय. सो हे काय मिळालं आपल्याला? अँप्लिट्यूड मिळालं. हे काय मिळालं आपल्याला? अँप्लिट्यूड मिळालं. कोणाचं मिळालं? हे जे दोन उड्या मारत होते वेव्हज त्याच्या. पण समजा त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स केस फर्स्ट. पण समजा त्यांच्यामध्ये जर फेज डिफरन्स असेल केस नंबर फर्स्ट काय टाकायचं? थीटा म्हणजे फायची व्हॅल्यू जर शून्य असेल म्हणजे फेज डिफरन्स 0 असेल तर टोटल अँप्लिट्यूड किती असणार आहे ते विचारले. मग आपण फेज डिफरन्स 0 धरू. इथं बघा a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर कॉस 0 किती असतं? 1 म्हणजे प्लस 2a1 a2. आपण काहीच नाही केलं. कॉस 0 ची व्हॅल्यू किती टाकली? 1. याचं 1 झालं. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 म्हणजे आपल्याला काय मिळालं? a1 प्लस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर a बरोबर a1 प्लस a2 आलं. a बरोबर काय आलं? a1 प्लस a2 आलं. ओके, हे मिळालं a बरोबर a1 प्लस a2. जर दोन्ही अँप्लिट्यूड सेम असेल तर काय मिळालं? 2a मिळालं. दोघांचं अँप्लिट्यूड काय असेल? सेम असेल तर 2a मिळालं. ओके, सो देन केस 2 फायची व्हॅल्यू जर आपण 180 ठेवली 180 180 रिव्हर्स -1 येतं. कॉस 180 किती असतं? कॉस 180 -1. ओके, -1
या -1 ची व्हॅल्यू इथं पुटअप करू या ठिकाणी. तर आपल्याला लिहिताना कसं लिहिलं बघा, a स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर -2a1 a2 का 180 व्हॅल्यू टाकली. 180 व्हॅल्यू टाकली तर आपल्याला किती येणार आहे, cos 180 -1 म्हणजे सरळ a बरोबर स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर a1 मायनस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर a बरोबर मॅग्निट्यूड ऑफ a1 मायनस a2. मॅग्निट्यूड काय टाकलं, याच्यातलं जे मोठं आहे त्यांच्यातनं मायनस करायचं, कारण अँप्लिट्यूड निगेटिव्ह घेत नाही आपण इथं, फक्त निगेटिव्ह खालचं येणार. ओके, हे समजलं का बघा तुम्हाला. जर समजा then we take as a 90 phi is equal to 90, then what is the cos 90 0 cos 90 0. so cos 90 जर 0 असेल तर आपल्याला व्हॅल्यू किती येणार, परत a बरोबर स्क्वेअर रूट ऑफ a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर. का पुढचं सगळं काय येईल आपल्याला, ते 0 येईल. पुढचं सगळे क्वांटिटी काय येतील, 0 येतील. ह्या झाल्या a1 a2 a3 च्या. बाबांनो, इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडचं काय रिलेशन आहे का, हो आहे. कसं, याचं जे इंटेन्सिटी आहे कायम लक्षात ठेवायची, इंटेन्सिटी इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे मी असं VIP फॉर व्हेरी 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 लव लेवल फॉर द CET. ओके, मग इथं मी काय लिहितो, Imax म्हणजे मॅक्सिमम, मोबाईलचं नाव नाही. Imax बरोबर Amax चा स्क्वेअर. आता Amax म्हणजे काय सर, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो इथं डायरेक्टली. Amax म्हणजे काय, Amax स्क्वेअर म्हणजे a1 प्लस a2 याचा स्क्वेअर, दॅट इज मीन बाय Amax स्क्वेअर. आपको समझ रहा है. हे जे झालं ते इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. याच्यावर एवढे प्रॉब्लेम आहेत ना, एक्झामिनर ढिगानं काढले प्रॉब्लेम याच्यावर. का तर त्याला कन्फ्युज करायचंय, बाकी काहीच नाही. मिनिमम म्हणजे कमीत कमी इंटेन्सिटी, तेही कुणावर डिपेंड आहे, मिनिमम स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. मग मिनिमम स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड काय असतं, ते असतं a1 मायनस a2 ब्रॅकेटचं स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण याला लिहू शकतो, अशा पद्धतीने आपण याला सांगू शकतो. हे झालं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि त्याचं एक्सप्लेनेशन. दोन्ही एकत्र आलं तर 90 फेज डिफरन्स असेल तर काय आहे, आपण फक्त कॉम्पोजिशन ऑफ एसएचएम मध्ये फक्त इथं फाय घेतलं नव्हतं, इथं फाय घेतलं होतं. इथं त्यांनी काय घेतलंय, ती व्हॅल्यू फक्त 0 घेतले, बाकी सगळं सोल्युशन फक्त सगळं सेम आहे. इथं तिथं लिहिलं होतं ∅1 - ∅2 लिहिलं होतं, इथं फक्त काय फायची व्हॅल्यू आहे. म्हणजे एवढाच फरक आहे, बाकी इथं पर्यंत सेम आहे. म्हणजे एक डिरेक्शन पार्ट केलं की दुसरं त्याच्या पॅरलल लक्षातच ठेवायचं. सर तेच लिहिलं आणि मी जर लास्टला लिहिलं ∅1 बरोबर 0 म्हणजे असं चालेल, काही अडचण नाही. कळलंय तुम्हाला. त्याच्यामुळे हे डेरिव्हेशन व्यवस्थित लिहून